सोनिया गांधी ज्या अनेक वर्ष भारतामध्ये राहत आहेत, भारताच्या राजकारणामध्ये वावरत आहेत, ज्यांना हातात कागद घेतल्याशिवाय हिंदी सुद्धा धड बोलता येत नाही, त्या सोनिया गांधी अलीकडे इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायला लागलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर एस जयशंकर यांना परराष्ट्र धोरणाबाबत धडे द्यायला लागलेले आहेत. परंतु लोकांना त्याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. सोनिया गांधी यांचं हिंदी जितकं वाईट आहे तितकं त्यांचं इंग्रजी सुद्धा वाईट आहे. सोनिया गांधी इंग्रजीमध्ये अजिबात लिहू शकत नाहीत. कोणाकडून तरी लिहून घ्यायचं, स्वतःच्या नावावर खपवायचं आणि मोदींना सल्ले द्यायचे, असे प्रकार सोनिया गांधींनी सध्या सुरू केलेले आहेत. सोनिया गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एस जयशंकर यांना कुडकुडे सल्ले द्यावेत आणि मोदी आणि जयशंकर यांनी ते ऐकून घ्यावेत, अशी अपेक्षा काँग्रेसच्या बाळगून आहेत. खरं तर काँग्रेस पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी या दोघांचं नेतृत्व अत्यंत कमकुवत झालेलं आहे. त्यांचे आदेश सोयीचे असतील तेव्हाच त्यांचे पक्षाचे नेते ऐकतात आणि नसतील तर ते सरळ सरळ भिरकावून देतात. तर ज्या सोनिया गांधी यांचं त्यांच्या पक्षाचे नेते ऐकत नाहीत, त्यांचं मोदींनी ऐकावं, अशी सध्या काही मंडळींची अपेक्षा आहे.